नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर. आज आम्ही चाललो आहोत आमच्या गावाला, कोकणात, खास गणपतीसाठी. काहीच ट्रॅफिक नसल्यामुळे आम्ही दुपारपर्यंत घरी पोचलो. फ्रेश होऊन आम्ही प्रथम बाप्पाचे दर्शन घेतले. खूप सुंदर आणि मनमोहक अशी बाप्पाची मूर्ती पाहून मन प्रसन्न झाले. प्रवासात थकल्यामुळे आम्ही संध्याकाळी लवकर आरती घेऊन आराम केला. दुसऱ्या दिवशी वाडीमध्ये क्रिकेटच्या मॅचेस होत्या आणि आमच्या टीमची मॅच पहिलीच होती. क्रिकेटच्या शास्त्रानुसार वाद हे झालेच पाहिजेत. मी एकच मॅच खेळणार होतो कारण नंतर आम्हाला मामाच्या गावाला जायचे होते. दुर्दैवाने आम्ही पहिली मॅच हरलो आणि मी मामाच्या गावाला जायला निघालो. मामाचे गाव बोरसूत आहे, जे की संगमेश्वरमध्ये आहे आणि हे मामाचं घर. इकडे प्रथम आम्ही बाप्पाचे दर्शन घेतले. घराच्या अगदी बाजूनेच नदी वाहते. मेघा पहिल्यांदाच इकडे आल्यामुळे आम्ही तिला नदी बघायला घेऊन आलो. थोडं पुढेच या नदीवरून एक पूल जातो. तिथे जाऊन आम्ही थोडंफार फोटो सेशनही केले. घराला लागूनच प्राथमिक शाळासुद्धा आहे, जिथे मम्मींनी मामांनी शिक्षणसुद्धा घेतलेले. तिथूनच थोडं पुढे गावचं मंदिरसुद्धा आहे, जिथे आम्ही देवदर्शनासाठी गेलो. देवदर्शन झाल्यावर आम्ही सर्वांसोबत एक छानसा सेल्फी घेतला आणि परतीच्या प्रवासाला निघालो. आत्याच्या घरी सत्यनारायण पूजेचे आमंत्रण होते, सो आम्ही घरी जाता जाता तिकडे दर्शनासाठीही गेलो. बाप्पाचे आणि सत्यनारायणाचे दर्शन झाल्यावर आम्ही सर्वांसोबत एक सेल्फी घेतला आणि घराकडे निघालो. घरी आल्यावर बाप्पाचे दर्शन घेतले आणि नंतर काकांकडे बाप्पाच्या दर्शनासाठी आम्ही गेलो. सगळं आटपल्यावर संध्याकाळी आम्ही बाप्पाची आरती घेऊन दिवसाची सांगता केली. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून मी मॉर्निंग वॉकसाठी निघालो.
चालता चालता निसर्गाचा आस्वाद घेत मी काही सुंदर क्षण कॅमेरामध्ये सुद्धा टिपले. संध्याकाळी गौरी आगमनाची सगळी तयारी करून आम्ही पाणवठ्याच्या ठिकाणी गौरी आव्हानासाठी निघालो. कोकणात पाणवठ्याच्या ठिकाणी जाऊन गौरीचे आवाहन करून घरात गौरीचे आगमन केले जाते. यावर्षी पाणवठ्याला खूपच पाणी होते. खूप मस्त वाटत होते. सानू आणि अथर्व तर आमच्या आधीच येऊन पाण्यात मस्त धमाल करत होते. पाणवठ्याच्या बाजूलाच छोटासा झरा वाहतो. तिकडे गौरीच्या आवाहनाच्या पूजेसाठी सुरुवात करण्यात आली. पूजा झाल्यानंतर आम्ही थोडेसे फोटो काढून घराकडे निघालो. घंटी वाजवत गौरी गणपतीचा गजर करत आम्ही घराकडे निघालो. गणपती बाप्पा मोरया, गवर गणपती मोरया. गौरी ही माहेरवाशीण असते, त्यामुळे तिला आणण्याचा मान देखील माहेरवाशिणीला दिला जातो. तिचे विधिवत पूजन व औक्षण करून तिला घरी आणले जाते. सर्वप्रथम गौरीला देवघरात नेले जायचे व त्यानंतर थोड्या वेळासाठी माळ्यावर ठेवले जायचे. पूर्वी माळ्यावर धान्याची कोठारे असायची. आपलं घर हे धनधान्याने समृद्ध व्हावं यासाठी गौरीला थोड्या वेळ माळ्यावर ठेवले जायचे. आता आपण गौरीला साडी नेसवण्याची प्रोसेस सुरू करत आहोत. त्यासाठी सर्वप्रथम गौरीचा मुकुट आणि तिला लागणारे वेगवेगळ्या प्रकारचे दागिने आपण बाजूला काढून ठेवतो. सर्वप्रथम गौरीचे जे लाकडी स्टँड आहे ते घेतले जाते व त्यानंतर पाणवठ्यावर आपण जे गौरीचे स्वरूप म्हणून तिरडा पुजलेला असतो ते लावले जाते. गौरीला सुंदरशी अशी साडी नेसवली जाते व त्यानंतर तिला वेगवेगळे प्रकारचे दागिने घालून नटवले जाते. गौरीला नंतर गणपतीच्या बाजूला ठेवले जाते.
सर्व सुवासिनी नंतर गौरीची एक एक करून ओटी भरतात. संध्याकाळी घरातल्या सर्व जोडप्यांनी जोडीने गणपती बाप्पा आणि गौरीची आरती केली. घरी आल्यानंतर आम्ही आमच्या पहिल्या औसाची तयारी सुरू केली. आमचा पहिला औसा आणि गणपती बाप्पाचे विसर्जन पाहण्यासाठी नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा.